तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित आर्या यांच्या संकल्पनेचं कौतुक केलं होतं। 22 ऑगस्ट 2023 रोजी स्वच्छता मॉनिटर अभियान शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी कौतुक केलं होतं। रोहित आर्या यांनी वर्षभरापूर्वी शिंदे सरकारच्या काळामध्ये एका सरकारी योजनेचं काम सुद्धा केलं होतं। तेव्हा कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं होतं त्याचा व्हिडिओ पाहूया। प्रकल्पाची जे संकल्पना आणि जे संचालक आहेत ते रोहित आर्या, अंजली आर्या, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी खरं म्हणजे आजच्या या मला माहित नव्हतं एवढा मगाशी केसरकर जेव्हा म्हणाले की कार्यक्रमाला जायचंय, पण 64,000 शाळांचे विद्यार्थी किती लाख आणलेत एकत्र? 38 लाख विद्यार्थी या मोहिमेमध्ये एकत्र आले आहेत। ही छोटी गोष्ट नाहीये। फार मोठा बदल घडवण्याची ताकद या तुमच्या या विद्यार्थ्यांमध्ये आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घ्यात विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे जेव्हा एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेलं होतं आणि वर्षभरापूर्वी शिंदे सरकारच्या काळामध्ये त्यानं एका सरकारी योजनेचं काम सुद्धा केलेलं होतं, ती योजना नेमकी कोणती होती? ऋतुजा, 22 ऑगस्ट 2023 रोजी स्वच्छता मॉनिटर अभियान शुभारंभाचा कार्यक्रम हा झाला होता आणि त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमादरम्यान रोहित आर्याच्या संकल्पनेचं कौतुक जे हे केलं होतं। जवळपास 64,000 शाळा आणि विद्यार्थी या सगळ्या संकल्पनेत जोडले होते आणि एकत्रित या सगळ्या विद्यार्थ्यांना आणलं होतं आणि त्यावेळेला काही विद्यार्थ्यांची मनोगत ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आताचे असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर झाली होती आणि यावेळेला ही योजना कशा पद्धतीनं आहे, या योजनेत काय चेंज असणार आहे, लेट्स चेंज नावाने ही सगळी योजना होती आणि या योजनेच्या अंतर्गत कशा पद्धतीनं शाळांना त्याचा एक फायदा होणार आहे, या सगळ्या संकल्पनेच्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित आर्याचं कौतुक जे हे केलं होतं आणि 22 ऑगस्ट 2023 ला सह्याद्री अतिथीगृहावरती हा सगळा कार्यक्रम पार पडला होता आणि याच कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी या कार्यक्रमाचं एक प्रकारे कौतुक आणि रोहित आर्याच्या संकल्पनेचं कौतुक सुद्धा केलेल्याचा हा व्हिडिओ जो आहे आता समोर आलेला आहे। ऋतुजा, अगदी विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।